अग देवाच्या दारी नाचती बाई मी परवा कोणाची, देवाच्या दारी नाचती बाई मी परवा कोणाची। अग मुरळी देवाची बाई मी खंडीरायाची, मुरळी देवाची बाई मी खंडीरायाची, मुरळी देवाची बाई मी खंडीरायाची, मुरळी देवाची बाई मी खंडेराया, मुरळी देवाची बाई मी खंडेराया, मुरळी देवाची बाई मी खंडेरायाची। त्याचा लावून भंडारा मी ग झाले निसंग, झाले निसंग, झाले निसंग, त्याचा लावून भंडारा मी ग झाले निसंग, झाले निसंग, झाले निसंग। लग्न लावलं खंडेरायाच्या पिवळ्या झेंडा संग, आम्ही लग्न लावून खंडेरायाच्या पिवळ्या झेंडा संग, लग्न लावलं खंडेरायाच्या पिवळ्या झेंडा संग। लग्न लावलं खंडेरायाच्या पिवळ्या झेंडा संग। देवाच्या दारी नाचते बाई मी परवा कोणाची, देवाच्या दारी नाचते बाई मी परवा कोणाची। मुरळी देवाची बाई मी खंडेराया, मुरळी देवाची बाई मी खंडेराया, मुरळी देवाची बाई मी खंडेरायाची, मुरळी देवाची बाई मी खंडेरायाची। मुरळी देवाची बाई मी खंडेरायाची। आठ दिवसी वारी मी मागते, आठ दिवशी वारी मी मागते, दिवशी वारी ग मागते, हे 8 दिवशी वारी मी मागते, वारी मी मागते देवा वारी मी मागते। हे वारी मी मागते, देवा वारी मी मागते। अगं घराच्या तिरीनं नाचती बाई मी परवा कोणाची, घराच्या तिरीनं नाचती बाई मी परवा कुणाची मुरळी देवाची बाई मी खंडेरायाची, 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 मुरळी देवाची बाई मी खंडेरायाची। आशा मुरळी कवन करी, असुमाई कवनकारी, आशा मुरळी कवन करी, असं मुरळी कवनकारी। जाऊन देवाचे ग बाई चरण धरी, अगं गाऊन देवाचे बाई ग चरणधारी, जाऊन देवाचे ग बाई चरण धरी। हे गाऊन देवाचे बाई ग चरणधारी। देवाच्या दारी नाचते बाई मी परवा कुणाची देवाच्या दारी नाचते बाई मी परवा कुणाची अगं मुरळी देवाची न बाई मी खंडेराया, मुरळी देवाची न बाई मी खंडेराया, मुरळी देवाची न बाई मी खंडेराया, हे मुरळी देवाची बाई ग खंडेराया। मुरळी देवाची बाई ग खंडेराया, मुरळी देवाची बाई ग खंडेराया। मुरळी देवाची ग बाई मी खंडेराया, मांडले ठाण मांडले ठाण, मांडले ठाण मांडले ठाण मांडले ठाणे हा मांडले ठाणा मांडले ठाण
जग निर्माण केलं आहे हो तसंच ह्या देवाने चौसुन्यामध्ये अवतार धरला कशासाठी ह्या भक्तीसाठी त्या भक्ताला तारण्यासाठी. पहा त्या कर्नाटकामध्ये काय झालं देवाने अवतार घेतला आहे कसा बरं. म्हणून चौसुन्यामध्ये अवतार घेतला हा मांडले ठाणे अवतार घेतला भक्ती कारण हो हो देव भावेचा रे भुकेला अरे भुकेला हाय भुकेला हाय भुकेला देव भावेचा भुकेला भक्ता घरी आला ना भाव भक्तीचा पाऊन दाखला दिला दी भक्तीचा पाऊन दाखला दिला दी भक्तीचा पाऊन दाखला दिला हो दादी दिग दिग दी. म्हणून पहा या देवानी हो देव भावेचा भुकेला भक्ता घरी आला आणि भाव भक्तीचा पाहून देवाने दाखला दिला आहे हे चंपा शिवटीचे 6 दिवस देवाने दैत्या संघ युद्ध केले म्हणून हे 6 दिवस आल महाराष्ट्रामध्ये देवाचे भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये देवाचा गजर चालला आहे सगळे भक्त या देवाचे उपासना का करतात देवाने दैत्याचा वध केला आहे देव भाव्याचा भोग्याला करून उपाव सांगे माळ साबा नयन खंडे माळ साबा नयन खंडे सांगे माळ साबा नयन खंडे खंडे राम हो रामा दिग दिग दी. आणि मग देव आपल्या भक्ताचा शोध करीत आपल्या पाली गावाला आले आहे पाली गावामध्ये पालाई गवळण 12 वर्षाची देवाची सेवा करत होती अलीकडे पाली पलीकडे पेंबर पालाई गवळण रोज नित्य नेमाने उठायची आणि तारळा नदी याच्यावरती जाऊन आंघोळी स्नान करायची वाळूची पिंड करायची भंडार लावायची हे सौभाग्याचं लेणं होतं पालाई गवळणीचं फटक्या दांडीचं लुगडं नेसायची आणि या खंडेरायाला हाका मारायची ए देवा खंडेराया एकदा तरी माझ्या गावामध्ये ये ना माझ्या घरी भोजनाला ये देवा असं करता करता पालाई गवळण 60 वर्षाची झाली 60 वर्षाची डोक्याचे केस पांढरे होऊन गेले भावेचा भुक्याला हरी करतो भक्ता घरी चाकरी आणि 60 वर्षाची पालाई गवळण जाग्यावर थकून गेली आहे आणि मग देव तिच्या भेटीला निघाले अरे मार्तंड मल्हारी वारंवार स्वाळी गाळा भंडारी ना यानं ठाणा मांडले पालप्या मरिवारी ठाणा मांडले पालप्या मरिवारी ठाणे मांडले पालप्या मरी ना हो दादी दिग दिग अरे चौसुन्यातून अवतार घेतला मांडले ठाण
आदी मैराळामध्ये अवतार घेऊन महाराष्ट्रामध्ये देव आले तर होईल आशाताई नवीन संगीत गाणं शांत बसा आणि शांत ऐका.